बॅट्समन आपण पाहू शकाल योगेश पवार. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायची, त्याची नोंद घ्या. त्यामुळे क्विशा 11 टायगर्स टीम आपण लवकरात लवकर सामना सुरू करा. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत सानप. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक अनुभवी आणि इनफॉर्म गोलंदाज. मागच्या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो अनिकेत सानप. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल डाऊन द लेग साइड. पहिल्या बॉलवर अगदी पायावर चेंडू आदळण्याचा प्रयत्न करत असताना लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. पाच ओव्हरचा सामना असेल. चला दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. कोलवटपाचा चेंडू खुदून काढलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह ही खासियत आहे. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच वेगवान चेंडू हाताळले गेले. चेंडू फिरवला गेला होता. चेंज ऑफ पेस करण्यात आला होता आणि खोलवर टप्प्याचे चेंडू देखील अनिकेत सानप यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलं. इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. पहिला बॉल डॉट येतोय. लोवर फुल टॉस. तो एंडला चेंडू लागतोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मधून वेगाने येईल तोपर्यंत सिंग ट्रॅकवर. आणखीन एक दर्जेदार गोलंदाज. टॉप एज चेंडू हवेत आहे. त्याखाली अगदी आशिष मेहरुलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत सानपने अप्रतिम गोलंदाजी केली, पण या ओव्हरची सुरुवात दर्जेदार पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल आली. टीम जाऊन पोहोचतीये 12वर. बारा धावा फलकावर लागलेत. सगळ्यांच्याच नजरा या मॅचकडे. अनेक प्रेक्षकांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. इनसाइड आउट फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करत असताना सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. चैतन्य पाटीलच्या बॅट मधून येतोय हा पहिला मॅक्सिमम चेंडू. सीमारेषे बार षटकार. सहा धावा. काय स्ट्रोक लगवला. चैतन्य पाटील क्षमता आहे, एबिलिटी आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. गेली देखील चांगला बॉल पडल्यानंतर अगदी स्किड झालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. आशिष मेहरुल भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलंय. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. दोन्ही दर्जेदार खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये डावपेच आखत असताना चैतन्य पाटील वर्सेस आशिष मेहरुल. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला. फटका चांगला आहे. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 2 गड्याच्या मोबदल्यात चैतन्य पाटील 5 बॉलमध्ये 9 धावा करायचा योगदान करतोय. सूरज पाटीलला अजूनही खातं उघडायचं आहे. इथे देखील उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 11 धावा आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 8 धावा. अप्रतिम षटक आशिष मेहरुलचं म्हणावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 19 वर 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना युबी स्पोर्ट्स अलिबाग NM रायगड हा संघ खेळतोय. त्यांच्या विरोधामध्ये त्विशा 11 टायगर हा संघ. दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय. प्रेक्षकांच्या मनामध्ये चाललाय की आपल्या आवडत्या खेळाडूचा परफॉर्मन्स व्हावा. प्रेक्षक अगदी ज्यांना सातत्याने आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतो त्यांना प्रत्यक्षात भेटण्याची संधी ही लाभते. त्यामुळेच अनेक प्रेक्षक या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल. भाई चषक ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा. तितकं दर्जेदार आयोजन पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी अनिकेत सानप येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या.
आता चैतन्य पाटील अगेन्स्ट अशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. बेस्ट वर्सेस बेस्ट चा मुकाबला पाहायला मिळतोय. अनिकेत साने वर्सेस चैतन्य पाटील. पहिला बॉल, काय गोलंदाजी आहे. गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर बॉल कट झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. ही खासियत आहे, ही ओळख आहे अनिकेत सानपची. साई भक्त देखील आहेत. लालबागच्या राजा या गणपती मंडळासाठी देखील त्यांचं काम आम्ही सातत्याने पाहिलंय. गणेश गल्लीचा गणपती, मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातोय. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग आहे. मागचा बॉल हा गुडलिन स्पॉटवर पडला होता. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ही खासियत आहे अनिकेत सानपची. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील फिरकी गोलंदाजाच्या पंक्तीमध्ये अनिकेत सानप याचं नाव नेहमीच अव्वल दर्जामध्ये घेतलं जातं. इतका चांगला परफॉर्मन्स राहिला गेली. अनेक वर्ष कन्सिस्टंटली परफॉर्मन्स केला अनिकेत सानपने. इथे पुन्हा एकदा वेगवान चेंडू, कॉट बिहाइंड. खूप चांगली विकेट किपिंग, खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. फलंदाज बाद होत असताना चैतन्य पाटीलच्या विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय टीमला. चैतन्य पाटील स्वस्तात परतला. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॉल पडल्यानंतर स्किट झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता आणि फरदीन काझीने काम तमाम केलंय. विकेटचं पतन होत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सावळे गावचा सितारा अक्षय पवार आलाय. अक्षय पवार पॉवरफुल बॅटिंगसाठी जाणला जातोय आणि खास करून रबर बॉल स्पर्धेमध्ये अक्षय पवारची नेहमीच कामगिरी ही उंचावलेली आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. मोठमोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातोय. सावळे गाव, किरण पवार, अक्षय पवार या दोन बंधूने आपल्या गावाचं क्रिकेट गाजवलंय आणि आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच सावळे गावाचा उल्लेख या दोन खेळाडूंमध्ये केला जातोय. त्यामध्ये अक्षय पवार याची देखील विशेष भूमिका राहिली. अनिकेत सानप इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्टफुल गोलंदाजी. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना गती परिवर्तन केलं गेलं होतं. खूप चांगला बॉल, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला अनिकेत सानपच्या माध्यमातून. अगदी व्हेरिएशन पाहायला मिळते, व्हरायटी पाहायला मिळते. प्रत्येक बॉल हा वेगळ्या धाटणीचा आहे. प्रत्येक बॉल हा वेगळ्या पिचिंगवर केला जातोय. अनिकेत सानप पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आडव्या बॅटने क्रॉस बॅटरी स्ट्रोक, टायमिंग होऊ शकलं नाही. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये वेगाने येईल. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिट झालाय का हे पाहिलं जाईल. गुरुनाथ पाटील आता इन ऍक्शन मध्ये येत असताना आणि थर्ड अंपायर कडे रेफर केला गेलाय. डेंजर झोन मध्ये अक्षय पवार आहे. हा डिसिजन काय असेल, या बॉलवर नेमकं काय घडलं हे पाहिलं जाईल. अप्रतिम थ्रो पाहायला मिळतोय. तर नासिर शेख हे देखील थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळेल. 3 गडी बाद 19 धावा सध्याच्या घडीला स्कोर पाहायला मिळतोय. यामध्ये 3 गडी बादच राहतील की चौथा गडी गारद होईल हे पाहिलं जाईल. आशिष मेहरुलचा थ्रो होता, चांगला थ्रो केला जातोय. पडताळणी करत असताना 70-70 लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं गेलं. अनेक प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे. ही संपूर्ण स्पर्धा खुल्या गटातील संघ 8 संघ लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आज संघ क्वालिफाय होईल जो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. उद्याच्या दिवशी देखील 4 संघ खेळताना दिसतील. पण उद्या आम्ही 4 वाजताचं रिपोर्टिंग देतोय आणि 4:30 वाजता टॉस केला जाईल, याची देखील नोंद घ्या.
तर अंपायरचा सिग्नल येते OUT फलंदाज बाद होत असताना अक्षय पवारला परतावा लागेल. धावचीच्या स्वरूपात डायरेक्ट हिट करण्यात आला. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. आशिष मेहरुलचा हा थ्रो पॉपिंग क्रीज पार करत असताना कुठेतरी बॅट मागे राहिली आणि फलंदाज बाद होतोय. अक्षय पवार परतलाय. चौथा धक्का लागतोय. 20 धावा 4 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. चला बॅटर लवकरात लवकर पाठवा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणव भोईर. भिवंडी परिसरातील भिन्नार गावचा हा सितारा आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला. त्यानंतर बघता बघता हा खुल्या गटातील संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि तिकडे परफॉर्मन्स करत आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अगदी मोठमोठ्या संघामध्ये देखील या खेळाडूला आपण पाहतोय. प्रणव भोईर भिन्नार गावचा सितारा आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम भिवंडी. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 20 धावा 4 गडी बाद. NM रायगड टीम बॅकफुटला गेली आहे. धावा कराव्या लागतील. अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 50-55 पर्यंत मजल मारावी लागेल. 11 डायगर संघासमोर. वेगवान चेंडू आहे. टायमिंग होऊ शकलं नाही. टॉप एज लागलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट झाली. वेगाने क्षेत्ररक्षक येईल आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. 3 ओव्हरचा खेळ इकडेच संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 धावा 4 गडी बाद. बॅटिंग करत असताना शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच आपल्यासमोर लुझिंग टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वायू 11 बोनखोडे वर्सेस ट्रायडेंट नवी मुंबई रायगड. या दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची देखील नोंद घ्या. वायू 11 बोनखोडे वर्सेस ट्रायडेंट नवी मुंबई. एका बाजूला स्वप्नील नाईक लालू यांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सुरेश राणा अंकल यांचा संघ देखील पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा 4 गडी बाद. गोलंदाजी ट्रॅकवर फिरोज. सूरज पाटीलच्या बॅटमधून स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषी पलीकडे लाजवाब स्ट्रोक लगावला जातो. चेंडू सीमारेषा पार षटकार. वाडा शॉट. लोअर फुल टॉस बॉलला फेकलाय सीमारेषी पलीकडे. सुरेश पाटीलची ही खासियत आहे. ज्या वेळेस संधी मिळते त्या वेळेस धावांचा वेग वाढवण्यासाठी तो जाणला जातोय. वाघिवली वाडा या संघाकडून खेळत असताना सूरज पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. 28 वर 4 गडी बाद. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आडवा बॅटने अपील केली होती. अंपायर ने बोट आकाशाकडे. विकेटचं पतन टिट फॉर टॅट. फिरोजने कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार आला पण दुसऱ्या बॉलवर सूरज पाटीलला परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय. युबी स्पोर्ट्स अलिबाग हा संघ देखील खेळ पाहायला मिळते. NM रायगड टीम सध्याच्या घडीला बॅकफुटला गेली आहे. 28 वर 5 गडी बाद सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चला वायू 11 बोनकडे वर्सेस ट्रायडेंट नवी मुंबई. या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती केली जाते की लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. न्यू बॅटर अक्षय पाटील मोन्या. अलिबाग परिसरातील नौखर गावाचा हा सितारा आहे. अक्षय पाटील मोन्या अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात. अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ बॉलर बॅटर ही भूमिका राहिली आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धेमध्ये देखील तो ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून आम्ही सातत्याने पाहिले. सातारा प्रीमियर लीग असेल किंवा 32 शाळा प्रीमियर लीग असेल, अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू सातत्याने पाहायला मिळतोय. अलिबागवरून नवी मुंबईचा प्रवास केला. अक्षय पाटील मोन्याकडे पोटेन्शियल आहे, क्षमता आहे आणि या मॅचमध्ये धावा करायची गरज आहे. फिरोजला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. दुसऱ्या बॉलवर खडे खडे खेळलाय. पडल्यानंतर अगदी बाहेर निघालाय. खूप चांगली गोलंदाजी
विशा 11 टायगर टीम कडून होत असताना सब बॉलिंग लाजबाब चेंडू पाहायला मिळते फिरोजच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4. पुन्हा एकदा त्याच दाटणीचा बॉल, सेम रिझल्ट. दोन्ही बॉल जर पाहिले तर अगदी त्याच सिच्युएशन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असताना अक्षय पाटील मोनिया धावा करावा लागतील. धावांसाठी धावा लाव केली जाते. काही गोलंदाजी सुरू आहे फिरोजच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, आणखीन एक विकेटचं पतन. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. अक्षय पाटील मोन्याला देखील परतावा लागेल. 6वा धक्का लागतोय. फलंदाज बाद होतोय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. काय गोलंदाजी सुरू आहे विशा 11 टायगर टीमच्या माध्यमातून. मागच्या 3 बॉलवर अक्षय पाटील मोन्या अगदी हातबल राहिला होता. पुन्हा एकदा पाहिलं जाईल रिप्ले मध्ये कशा पद्धतीने बॉल पाहायला मिळतोय. हा बॉल कमी गतीचा होता. इनटू द ब्लॉक होल ब्लॉक केलं होतं आणि पोझिशन मध्ये नव्हते. अक्षय पाटील प्रेशर आलं होतं आणि त्यानंतर मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज बाद होते. 5वा धक्का लागतोय. सहा गडी बाद 28 धावा. न्यू बॅटर मयूर वाघमारे दैवतगावचा सितारा. सध्याच्या घडीला तो देखील तंबूच्या आश्रयाला परतत असताना काय गोलंदाजी सुरू आहे फिरोजच्या माध्यमातून. फिरोजने आज अगदी अचंबित करणारी गोलंदाजी केली आहे आणि आणखीन एक विकेट. 7वा गडी गारद होत असताना अप्रतिम गोलंदाजी. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसिंग परफॉर्मन्स. फिरोज या ओव्हरमध्ये काय घडलं तर पहिल्या बॉलवर षटकार आला होता. तो षटकार लगवला होता. त्यानंतर विकेट आली. त्यानंतर डॉट बॉल आला. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 लगातार अक्षय पाटील मोन्याच्या अगेन्स्ट डॉट बॉल आला. त्यानंतर स्लोअर यॉर्कर पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर इथे मयूर वाघमारेला वेगवान यॉर्करने बाद केले. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्यात. सुपर बॉलिंग. ओव्हर क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 28 या आकड्यावर 28 ऑन स्कोरबोर्ड. धावा करावा लागतील या ओव्हरमध्ये. एव्ही स्पोर्ट्स NM रायगड टीम ला धावा करावा लागतील. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. अक्षय ठेटे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल बाउन्स, चेंडू पाहायला मिळतोय ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. 29 धावा. पहिल्या ओव्हर पासून ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली विशा 11 रायगड टीम कडून टायगर टीम कडून कौतुक करावं लागेल. यावेळी फुल टॉस बॉल मिस केला. अपील केली होती पण अंपायरना इंटरेस्ट नव्हता. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. एक धावासाठी झगडावं लागतंय. संघर्ष करावा लागतोय. या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे विशा 11. तर पहिला बॉल सिंगल येत असताना टीमची धावसंख्या पुढे जात असताना इथे देखील वेगवान चेंडू. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. पण वार्षिक पाहता या मॅच मध्ये अगदी कमी प्रमाणात व्हाईट बॉल पाहायला मिळाले. हा बॉल देखील व्हाईट बॉल पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल देखील व्हाईट बॉल आला. दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. इथे कमी गतीचे चेंडू पाहायला मिळते. मिड विकेट रेझर मध्ये वेगाने श्रेष्ठ कदम येत असताना 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. एकेरी दुहेरीचं क्रिकेट, शांत क्रिकेट. बॅटिंग करत असताना कुठेतरी एव्ही स्पोर्ट्स NM रायगड टीम बॅकफुटला गेली. लवकर फलंदाज बाद झाले. योगेश पवार लवकर बाद झाले. भावेश नाईकने एक षटकार लगवला. चैतन्य पाटील देखील स्वस्तात परतला. त्यामुळेच ही बॅटिंग लाईनअप अक्षरशः कोलॅप झाली. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत असताना 34 धावा.
7 गड्याच्या मोबदल्यात 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकार चौकारापासून वंचित ठेवलंय अशा पद्धतीने गोलंदाजी झाली. प्रत्येक बॅटरला जखडून ठेवण्याचं, अगदी त्यांच्या पायामध्ये बेड्या बांधण्याचं काम गोलंदाजांनी केले. पुन्हा एकदा लाईन मिस केली आणि या ओव्हरमध्ये षटकार चौकार आले नाही, पण व्हाईट बॉल भरपूर प्रमाणात हाताळण्यात आले. तब्बल हा 4था व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा, या धावा तुम्हाला नेक्स्ट इनिंगमध्ये कराव्या लागतील. त्यामुळेच या धावांचा बचाव कसा करावा यासाठी प्रयत्न करावा लागेल. अक्षय थेटे हा गोलंदाजी करत असताना मागच्या मॅचमध्ये देखील अक्षयने चांगली गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये डेथ ओव्हरमध्ये परफॉर्मन्स करावा लागेल. अभिजित मोरे आणि प्रणव भोईर अशी जोडी पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब लचक षटकार लगवला गेलाय. यस, भिनार गावचा वंडर बॉय प्रणव भोईरच्या बॅटमधून षटकार आलाय. व्हॉट अ शॉट, सुपर स्ट्रोक, लांब लचक षटकार लगवला गेलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावर, 43 ऑन स्कोरबोर्ड. भिनार गावाचा सितारा या नवी मुंबईच्या भाई चषक या स्पर्धेमध्ये आपल्या टीमसाठी योगदान देत असताना शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन एक स्ट्रोक लगवला आहे आणि खूप चांगला झेल मिड ऑफ फ्रीजर मध्ये केतन म्हात्रेने झेलला आणि विकेटचं पतन होत असताना प्रणव भोईरला परतावा लागेल. विकेटचं पतन, 8वा धक्का लागतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या कुठपर्यंत जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन इनामपुरी एक्सप्रेस संगत पाटील आता मैदानाचा ताबा घेत असताना, चला अंगत थोडस स्पीडअप करा, लवकरात लवकर आपण पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचा, जेणेकरून वेळेचं बंधन आपल्याकडे आहे. आणि फिल्डिंग विषय 11 लगेचच आपण लावून घ्यायची. चला मॅचला उद्या सुरुवात. पुन्हा एकदा शेवटचा बॉल शिल्लक आहेत. भाई चषक 2026 हा पावसाळी क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही अनुभवताय. बॅटिंग करत असताना युवी स्पोर्ट्स अलिबाग NM रायगड टीम बॅकफुटला गेली आहे. 43 वर 8 गडी बाद. शेवटचा बॉल लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने फोर्स करून स्ट्रोक लगवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा कंप्लीट आणि अशा तऱ्हेने 5 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 45 आकड्यावर आणि 46 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय. बघूया या 46 धावांचा पाठला कशा पद्धतीने त्विषा 11 डायगर टीम करतोय आणि कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जातोय. अनिकेत सानपचे 2 ओव्हर 14 धावा, 2 गडी बाद केले. आशिष मेहरुलने देखील एका ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या, 1 गडी बाद केले. फिरोजचे देखील षटक अप्रतिम, 3 गडी बाद केलेत आणि 6 धावा खर्च केल्यात. आणि अक्षय थेटे शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्यात. अशी अगदी गोलंदाजीची अनालिस्ट आपण पाहू शकता. भावेश नाईक लवकर बाद झाला. योगेश पवार देखील स्वस्तात बाद झाला. चैतन्य पाटीलने एक षटकार लगवला. सूरज पाटीलने देखील एक षटकार लगवला होता. अक्षय पवार धावचीच्या स्वरूपात बाद झाला. प्रणव भोईर याने देखील 12 धावांचं योगदान दिलं. अक्षय पाटील मोन्या लवकर बाद झाला, तो देखील 0 आणि मयूर वाघमारे देखील 0 बाद झाला. 46 धावांचा टार्गेट ठेवलं गेलंय. चला नेक्स्ट मॅच. धावांचं टार्गेट आपल्या समोर उभं केलंय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी वायू 11 बोनकोडे वर्सेस ट्रायडेंट नवी मुंबई या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉससाठी या. चला अगदी जी व्यायामशाळा आहे आणि जे डिक्लेअर झोन आहे त्या काळ्या पडद्याच्या समोर प्रेक्षक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना विनंती केली जाते की लवकरात लवकर तिथून बाजूला सरा. तिकडे कोणीही उभं राहू नका, कारण की लाईव्ह मध्ये तुम्ही दिसताय. स्वराज म्हात्रे प्लीज त्या सगळ्याच प्रेक्षकांना तिथून बाजूला करा. त्यामुळेच चला दोन्ही टीम कॅप्टन या. वायू 11 बोनकोडे टीमचा कॅप्टन आणि
त्यांच्या विरोधामध्ये ट्रायडेंट नवी मुंबई. दोन्ही टीम कॅप्टन वायू 11 बोनकोडी टीमचा कॅप्टन. ऑलरेडी तुम्हाला आम्ही कॉल दिला होता, त्यामुळेच लवकरात लवकर या. आणि ट्रायडेंट नवी मुंबई टीमचा कॅप्टन चेतन या. शंतनू म्हात्रे यांचे शुभ हस्ते केलं जाईल टॉस. चला दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. ट्रायडेंट नवी मुंबई. चला वायू 11 बोनकोडे. वायू 11 बोनकोडे टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. दोन्ही आइए लौट चलते हैं इस वक्त भाई चषक के अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में संदीप सेठ गणेश जी नाइक साहब के सम्मान में ये स्पर्धा खेली जा रही है. भाई कल भी हिट थे, आज भी हिट हैं और कल भी हिट रहेंगे. यही मैसेज. वेलकम बैक. देखिए, हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है. और एक झलक देख के जिस शख्स की चाहत हो जाए उसको पर्दे में भी पहचान लिया जाता है. अब देखना है कि अंगद पाटिल जो कि बहुत ही लड़ाकू क्रिकेटर हैं, बहुत ही झिंझारू हैं, क्या एक छोटे टोटल पे चुनौतियां पेश करेंगे तेजस पाटिल फेम टीम तुइसा 11 टाइगर को. 46 का लक्ष्य. गेंदबाजी की शुरुआत गेंदबाजी के लिए प्रसन्ना पाटिल. पहली गेंद. केतन को ग्लांस करने की कोशिश. वाइड. इससे बचना होगा यूवीएनएम अलीबाग टाइगर को, क्योंकि आपके पास टोटल कम है. हालांकि गेंद हवा में स्विंग जरूर हुई थी लेकिन लाइन खराब थी. इस तरह के जो मैचेस है अगर वो कट टू कट गए तो फिर रोंगटे खड़े हो जाते हैं. क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता. केतन मात्रे सामना कर रहे. ड्राइव लगाना चाहते थे, बल्ले की जड़ पे लगी, शॉर्ट लेग पे लुढ़क गई, कोई रन नहीं. केतन मात्रे. टेनिस क्रिकेट, मानसून क्रिकेट का वो इतिहास जो सुनहरे पन्नों से लिखा जा रहा है. कोहिनूर महाराष्ट्र का सामना कर रहा है प्रसन्ना का. अच्छा ड्राइव, खड़े खड़े खेल दिया है. गेंद को एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. देखने अंपायर का इशारा. 4 रन. एलिगेंट शॉट, superb timing. Have a look at that. Picks on the half volley and firmly driven one bounce through the extra cover. केतन मात्रे ने चौके से खाता खोला और कुल स्कोर 5 पे पहुंचा है. तो इस 11 टाइगर 46 का लक्ष्य का पीछा कर रही. इस मरतबा गेंद आसमान में खड़ी रह गई है. योगेश पवार आ रहे हैं गेंद के नीचे. बढ़िया जज जरूर किया लेकिन छूट गया कैच. महंगा पड़ सकता है कि कैच केतन का है. ओवर थ्रो किया है और कुल मिलाकर 3 रन स्कोर में आते हुए. गरीबी में आटा गिला किया जा रहा है. दुष्काला 13वां महीना. इस तरह के मैचेस को आपको जीतने के लिए जो हाफ चांस है उसको फुल में कन्वर्ट करना होता है. हालांकि जज किया था योगेश ने लेकिन छूट गया कैच. प्रसन्ना पाटिल अपने स्टेप में चूके. डेड बॉल. चला वायू 11 बोनकोडे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की लवकरात लवकर आपण टॉस साठी या. बिलाल शेख. इस मरतबा हल्के हाथों से खेला. वहां पर एक और कैच छूटा है मेरे ख्याल से. एक सुनहरा मौका है यूवीएनएम अलीगढ़ रायगढ़ के लिए. अगर ये मुकाबला
जीतते हैं तो फिर उनको विक्रांत केने प्रतिष्ठान के प्रथमेश पाटिल की तरफ से 5,000 रुपये। ये फ्लिक स्ट्रोक है, पिकअप शॉट है और गेंद निकल गई है सीधा डिक्लेयर जोन में। विक्रांत पाटिल प्रतिष्ठान प्रथमेश सेठ की तरफ से 5,000 का इनाम है, लेकिन होनी को अनहोनी में बदलना होगा क्योंकि फरदीन काजी है, केतन है, एक लंबा बैटिंग और सबसे खतरनाक लंबे स्ट्रोक खेलने वाले हेलीकॉप्टर मैन श्रेयस कदम है। प्रसन्ना पाटिल हालांकि कमाल के बॉलर है। फिर केतन ने गेंद को हवा में खेला है, फिर डिक्लेयर जोन में 1 रन। हालांकि आज पहले मैच में 7 पे आउट हुए थे, अब 2 कैचेस उनके छूटे हैं। लग रहा है कि केतन मात्रे भी जेब में किस्मत की पुड़ियां लेकर आए। ठीक, चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण एका बाजूला ट्रायडेंट नवी मुंबई आणि त्यांच्या विरोधामध्ये वायू 11 बोनकोडी. हेड इज कॉल आणि चेल आलाय. टॉस जिंकलाय. विनीत काय सांगाल, टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. विनीत काय सांगाल की पहिल्या मॅचमध्ये कशा पद्धतीने चुका झाल्या आणि त्या चुकांबद्दल काय सांगाल? बॉलरला थोडे रन जास्त दिले. विकेट बॉलरसाठी चांगली आहे. आता बॉलरांकडून थोडी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कमी रन दे. तुम्ही ग्रामीणचे क्रिकेट खेळता किंवा व्यावसायिक क्रिकेट खेळता, पण फ्लड लाईटमध्ये रबर बॉल खेळण्याची मजा काय वेगळीच आहे. काय सांगाल ॲज अ प्लेअर म्हणून किती एन्जॉय केलं तुम्ही पहिल्या मॅचमध्ये? खूप चांगलं वाटलं आणि पहिल्यांदाच नाईट होतो आणि आयोजन बी खूप सुंदर आहे. आम्हाला संधी दिली त्यांचे धन्यवाद करेन. काय वाटतंय या मॅचमध्ये कमबॅक होईल? हा सामना डू और डायचा आहे, तुम्हाला हा सामना जिंकावाच लागेल. कशा पद्धतीने माइंडसेट झालाय तुमचा? आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, बस एवढंच सांग. विश यू ऑल द बेस्ट. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस नुकताच झाला आणि टॉस जिंकलाय टीम वायू 11 बोनकोडे टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि मॅचला होईल सुरुवात. ऐकूया सदाबहार आवाज सिद्दीक भाबे सरांचा. धन्यवाद. थैंक यू सो मच विघ्नेश मडवी सर. देखिए खरबूजे को देख के तरबूजा भी रंग बदल रहा है. नागेश वाडेकर ने सिक्सर लगाया, आपकी बार ऊपर लगी है और मेरे ख्याल से डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन. लक्ष्य छोटा है लेकिन यूसा 11 टाइगर जो कि तेजस पाटिल फैम टीम है, जल्दी जल्दी रन बना रही है. हालांकि 2 जीवनदान ज़रूर मिले थे केतन मात्रे को. केतन मात्रे एक ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने भारत देश और बाहर जाकर अपने बल्लेबाजी का लोहा मनवाया है. ओह, ये अच्छी गेंद थी. मयूर वाघमारे का एक अलग ही क्लास है. ये कमाल के गेंदबाज हैं. पहले मैच में क्या कसी हुई गेंदबाजी की थी इन्होंने. 2 रन दे के 2 विकेटें ली थी मयूर वाघमारे. ओ, जड़ में गेंद थी, ड्राइव जरूर किया उसको. डीप मिड ऑन पे योगेश पवार जब तक गेंद को उठाते, थ्रो थोड़ा वाइड आया, 2 रन पूरे. रन के लिए हिरन बन गए केतन मात्रे. 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 22 पे पहुंचा है. देखिए विकेटें लेना होंगी वो भी गुच्छों में, तो जाकर कोई हल निकल सकता है. हालांकि अच्छा बॉलिंग लाइनअप है. मयूर वाघमारे इनसाइड आउट खेलने की कोशिश, गेंद डिक्लेयर जोन में 1 रन. देखिए जब आपकी चलती है ना, आपकी लक अच्छी रहती है. जब आपकी चलती है ना तो आपके हथेली पे मोमबत्ती भी जलती है. थोड़ा निराश बल्लेबाजों ने किया, लेकिन मयूर वाघमारे भरपूर कोशिश कर रहे हैं. हर खिलाड़ी की अपनी फेमस रील रहती है. मयूर वाघमारे की वो रील कोई भी नहीं भुलाऊंगा जब उन्होंने करण अंबाला को बोल्ड किया था और उसके बाद वो टी शर्ट सेलिब्रेशन.
जगत सेठ पाटिल, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा थाना जिला ग्रामीण का युवा मोर्चा चषक 2026 रबर बॉल टूर्नामेंट जानू स्पोर्ट इताड़े की तरफ से आज़ादी के मुबारक मौके पे 14, 15 और 16 अगस्त को आप नानकर में देखने जा रहे हैं 70-70 स्पोर्ट्स पे। इंडिपेंडेंस डे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान था हमारा। अपनी आज़ादी को हरगिज हम मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं। यौम आज़ादी के मौके पे 70-70 स्पोर्ट्स का ये कलरफुल कलेक्शन जल्दी कीजिए। चला आयोजन कमिटी आणि प्रशासनाने जो निर्धारित वेळ दिलाय तो वेळ पाहता आपण यापुढील होणारे सगळे सामने हे 4-4 ओव्हरचे होतील याची नोंद घ्या। वायू 11 बोनकोडी असेल किंवा ट्रायडेंट नवी मुंबई असेल या दोन्ही टीमला सूचना दिली जाते की यापुढील होणारे सगळे सामने यापुढचे सामने हे सगळे 4 ओव्हरचे होतील। त्याचं कारण आहे की आम्हाला जे रिस्ट्रिक्शन आहे, आज ओपनिंग दिवस होता, अगदी पहिला सामना सुरू होण्यासाठी वेळ लागला, त्यामुळेच आम्ही क्षमस्व आहोत, पण यापुढील होणारे सगळे सामने हे 4 ओव्हरचे होतील याची नोंद घ्या। धन्यवाद। दिस इज द क्लास ऑफ केतन मात्रे। हैव अ लुक एट दैट। इनको लॉफ किया दूर गगन की छाव में 6 रन। प्रसन्ना पाटिल आज थोड़े महंगे साबित हो रहे। पटकी भी गेंद, शॉट राइजिंग वाइड, 1 रन और आता हुआ स्कोर में। देखिए कहीं ना कहीं माना के रन कम थे, लेकिन वो जो कैच छूटा योगेश पवार से, वहां से कहीं ना कहीं एक आक्रता भंग हो गई है गेंदबाजों की। अच्छा बाउंसर, ये अच्छा बाउंसर है, कान का नाप लेता हुआ केतन मात्रे के। लवली बॉल इंडीड, जस्ट पास दी एयर, ब्यूटीफुल बॉल, सुपर बॉलिंग, लेकिन जीत की तरफ जाती भी। ओ स्विंगिंग यॉर्कर, टू क्रेशर, आउट एलबीडब्ल्यू। यही वो गेंद थी जिसपे केतन मात्रे आउट हो सकते थे। प्रसन्ना पाटिल ने उम्मीद का दामन नहीं छोड़ा है और होना भी ये चाहिए। अगला मैच देखना ना भूलिए, गजब का मुकाबला है। वायु 11 भुनकोटे, स्वप्निल सेठ नाइक फैम टीम और ट्राइडेंट नवी मुंबई। वो मैच जिगर और तीर वाला मैच है, बने रही हमारे साथ। नए बैटर आकाश चिंदारिया। पहले मैच में आकाश चिंदारिया ने ही मैच को शुरू किया था, क्योंकि सब आउट हुए थे और उन्होंने आकर 18 रनों की जो बारी खेली। प्रसन्न पाटिल, चिंदारिया को एज एंड गॉन। देर से जागे यहां पर थोड़ा यूवी एनएम अलीबाग रायगढ़ के खिलाड़ी। खराब शॉट खेल के पहले मैच में भी वाइड गेंद पे बल्ला चला के आउट हुए और इस मैच में भी लगभग वही कहानी। निराश कदमों से आते हुए भूल गए कि सांप गुजर जाए तो लकीर पीटने से कुछ नहीं होता है, जो हुआ सो हुआ। इस विकेट को देखते हैं, फिर से लूज शॉट पे आउट हुए। अच्छा कैच विकेटों के पीछे। देखिए रबर क्रिकेट में तो लगभग सभी विकेट कीपर दस्ताने पहन रहे हैं। ये दास्ताने नहीं बल्कि दस्ताने हैं। मैं किसके हाथ में अपना लहू तलाश करूं, तमाम शहर में पहने हुए दस्ताने। अभी भी 16 रन चाहिए। नए बैटर बल्लेबाजी को पहुंचे हैं श्रेयस कदम, ये कमाल के खिलाड़ी हैं। देखिए टेनिस क्रिकेट में ये वही कदम है ना जिन्होंने शारजा में 3 के 3 बाहर मारे थे जहीर कालिया को।
हैट्रिक गेंद, ये भी क्रिकेट है, कितने जल्दी बदलता है। हैट्रिक गेंद हवा में, लेकिन डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद 1 रन। अच्छी बॉलिंग की अभी इस ओवर में प्रसन्ना पाटिल ने। देखिए वैसे भी प्रसन्ना पाटिल बहुत कमाल के गेंदबाज हैं, माना कि बचाने के लिए बहुत कुछ कम था उनके पास। शॉट लिफ्टिंग, डीआरएस लिया है बल्लेबाजों ने, हाइट फैक्टर मेरे ख्याल से 31 रन 2 विकेटों के नुकसान पर। स्वप्निल सेठ नाइक और नीलेश पाटिल साहब का ये बिग शो आप देख रहे हैं, राकेश प्रतिष्ठान और संदीप नाइक प्रतिष्ठान की देन। भाई चषक वाइड बॉल है, रिव्यू सक्सेस, यस 1 for the ओवर, नो बॉल। एक पहले हुआ था तो फिर ये नो बॉल है, सेकंड बाउंसर। इसे कहते हैं पहले कश्ती गई फिर किनारा गया। आपकी किस्मत खराब होना तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटियां आके काट ले। फ्री हिट है और उसका सामना कर रहे हैं श्रेयस कदम। ओ माय गॉड, हैमर्ड किया है, ये हथौड़ा है, बल्ला नहीं, 6 रन। इसीलिए तो मैं कहता हूं कि ओपन इंडिया क्रिकेट में 4 खिलाड़ी हैं जिनके शॉट बहुत दूर जाते हैं। देखिए क्या ताकत है, वॉजंट अ बैड डिलीवरी, माना कि फ्री हिट था, बैकफुट पे जाके फोर्स किया उन्होंने, मस्तक पे दस्तक, 6 रन। श्रेयस कदम, बबलू पाटिल, अयूब शेख और दीपेश माली। ग्रेट शॉट, पावर बैक, फोर्स स्ट्रोक। यहां से कितने रन चाहिए जीतने के लिए? केवल 8 रन चाहिए, जबकि गेंदे बची है 12। कोई चमत्कार ही करना होगा। अगला मैच वायु 11 बुनकोटे ने टॉस जीता और पहले बॉलिंग करने का फैसला किया है ट्राइडन नवी मुंबई के सामने। ओ माय गॉड, अपने सामने ही पटक दिया वाइड। 1 for the ओवर। अभिजीत मोड़े आए हैं गेंदबाजी को, सामना कर रहे हैं बैट्समैन नागेश वाडेकर। उभरते हुए खिलाड़ियों में बड़ा नाम है नागेश वाडेकर का। इस मर्तबा स्विंग कर दिया ऑन साइड में, भिंगड़ी है, 6 रन, गजब का भिंगड़ी शॉट। ये सबसे लगता है लंबा 6 है। ये देखिए बल्ले का स्विंग देखिए, गजब का भिंगड़ी शॉट, तारामंडल में गेंद जाती भी, 6 रन। क्या पलटवार है। देखिए कहीं ना कहीं अंगद पाटिल सोच रहे होंगे कि रन थोड़े कम आए, 10 रन और रहते तो इस मैच में फाइट बैक हो सकता था। नहीं, बैटर अक्षय टेटे आए हैं, घूम के मारना चाहते थे। श्रेयस कदम उनके पास गए हैं, काम सुई से निकल रहा हो तो तलवार क्यों चला रहे हो? काम अगर सुई से निकल रहा है तो तलवार क्यों चला रहे हो?
यही कहने गए होंगे सियाज कदम कि जब काम सुई से निकलता हो तो तलवार नहीं निकालना चाहिए। बेहतरीन गेंद, ये पॉजिटिव, यही तो अंगद पाटिल की खासियत है। इनामपुरी एक्सप्रेस बहुत ही झिंझारू खिलाड़ी है, बाल बाल बचे हैं वहां पर, जस्ट मिसिंग द ऑफ स्टंप। 8 गेंदों में 1 रन, ऑन ड्राइव किया है, गेंद लॉन्ग ऑन पे योगेश के पास, और इस मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन टीम सुईसा 11 टाइगर, कॉन्ग्रेचुलेशन तेजस पाटिल साहब, एंड स्पेशली कोहिनूर ऑफ महाराष्ट्र, केतन मात्रे, फरदीन काजी, श्रेयस, ऑल टीम, एंड हार्ड लक अंगद, UVNM अलीबाग टाइगर। मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम चलते हैं। मैच समरी, प्रणव भुईर ने सिर्फ 12 रन बनाए, चैतन्य पाटिल पिछले मैच के हीरो थे, इस मैच में 9 बनाए, भावेश नाइक 6 रन बनाकर, सूरज पाटिल 6, केतन ने पलटवार किया 17 बनाए, नागेश वाडेकर 16, श्रेयस कदम 1 सिक्सर के साथ 7, और बॉलिंग में अगर देखें तो फिरोज शेख इज द मैन ऑफ द मैच। 1 ओवर 6 रन और 3 विकेट, व्हाट अ एक्सीलेंट बॉलिंग। ये सीजन में फिरोज शेख का जो जलवा है वो बहुत चल रहा है। फिरोज शेख